जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे या दोघांमधून विस्तव सुद्धा जात नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। आता पुन्हा एकदा जरांगेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत। तसंच माझ्या नादाला लागाल तर तुमची एक एक प्रकरणं बाहेर काढेन असा इशाराच त्यांनी दिलेला आहे आणि एका महिलेचं नाव सुद्धा जरांगेंनी घेतलंय। तसंच या महिलेचं नागपूर कनेक्शन सुद्धा जरांगेंनी सांगितलंय। पाहूया जरांगेंच्या या नव्या आरोपांमध्ये नेमकं आहे तरी काय। जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत। मी आज पहिल्यांदा सांगायलोय तू आणखी शाना होय नाही तर लय लांब जाशील। जरांगे पाटलांकडून आता धनंजय मुंडेंवर नव्या आरोपांची सरबत्ती करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंची अनेक प्रकरणं आपल्याकडे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंनी आपल्या नादाला लागू नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। हे सगळे आरोप करताना एका महिलेचं नाव सुद्धा जरांगेंनी घेतलंय। इतकंच नाही तर सर्वात गंभीर म्हणजे या महिलेच्या पतीने धनंजय मुंडेंमुळे आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केला। आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती। आज सकाळचा विषय सांगतो म्हणून तू सावध होय। ही इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं, कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली त्या नागपूर मॅडमची। हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसं आणखी किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याच। आता हे झालं जरांगेंनी ज्या महिलेचं नाव घेतलंय तिच्या बाबतीतलं, पण यात आणखी एक बाब जरांगेंनी आरोप करताना अधोरेखित केली आहे, ती म्हणजे महिलेचं नागपूर कनेक्शन। त्यासोबतच हे फक्त एक प्रकरण आहे, पण आपल्याकडे अशी 22 प्रकरणं आहेत असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। त्यामुळे माझ्या नादाला लागाल तर सगळी बाहेर काढीन अशी धमकी सुद्धा जरांगेंनी मुंडेंना दिली आहे। माझे काहीच मॅटर नाहीये। मी जर केलेला प्रत्येक आरोपावर जर फौजदारी खटले दाखल केले ना तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला त्यांना लाईफच भोगावं लागणार आहे जेलमध्ये, हे ध्यानात ठेव। मी आणखीन पाऊल उचललेलं नाही। तू टोळी आवरेव आणि तू बी शहाणा होय, आणखीन तरी माया नादी लागू नको। मी जर मागा लागलो तर तो हे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत। मी आज पहिल्यांदा सांगायलोय तू आणखीन शहाणा होय नाही तर लय लांब जाशील। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद परत मिळणार अशी दबक्या आवाजात एक चर्चा सुरू होती, पण मुंडेंना मंत्रिपद दिलं तर राष्ट्रवादी पक्ष संपेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। अहो नुसतं मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा। दिल्यावरती पक्ष संपल ना, त्यामुळे भाजप जवळ नाही करीत। भाजप काय हाताने लफडगाड्यात गुंतून घेईल, विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये जाईल तर भाजप का मंत्रिपद देईल? खुन करण्यासाठी द्यायच्यात का? गेले काही दिवस आपण बघतोय की धनंजय मुंडे हे सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे करताना दिसत आहेत। कुठेतरी मला वाटतं धनंजय मुंडेंना आता परत राजकारणात यायचं आणि परत मंत्रिपद हवं असेल, पण काहीही झालं तरी तसं मी तरी होऊ देणार नाही। आणि मला वाटतं आज जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोललेत की त्यांच्याकडे 22 प्रकरणं आली आहेत, तशी कितीतरी प्रकरणं माझ्याकडे पण आली आहेत। त्याच्यापैकी एक तर उद्या आता लोकायुक्ताचं हिअरिंग देखील आहे। तर मला असं वाटतं आता राजकारणातनं वेळ आली आहे की अशा लोकांना आपण उचलून बाहेर काढून टाकावं आणि त्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। जरांगेंच्या या टीकेनंतर धनंजय मुंडेंच्या बचावासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे धावून आले। त्यांनी आरोप फेटाळत जरांगे पाटलांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली, तसंच विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट न करण्याचा इशाराही दिलाय। धनंजय मुंडे हे कर्तृत्ववान नेतृत्व आहे, अशा नेत्याला जर एकेरी भाषेत कोणी बोलत असेल तर आम्ही सुद्धा इथून पुढे मन्या मानणार। आणि या राज्यामध्ये गृहविभाग आहे, कोणाचे 22 सोडून 2200 जरी प्रकरण असले तर गृहविभाग गृहमंत्री सक्षम आहे, त्याच्यामध्ये तपास करतील आणि योग्य ती कारवाई करतील। पण ह्या खरजुल्या कुत्र्याला कोणी अधिकार दिला, कुणाला धन्या मानायचा, कुणाला काही मानायचा, आणि खरं तर याचीच चौकशी करून याला जेलमध्ये टाकण्याची वेळ आली। त्यामुळे धनंजय मुंडेवर आरोप गेले जरी असले तर गृहविभाग त्याची तपासणी करेल, परंतु माझ्या राज्याच्या गृहमंत्र्याला कळकळीची विनंती। जरांगे पाटलांनी थेट महिलेचं नाव घेऊन हे आरोप धनंजय मुंडेंवर केले आहेत, पण या महिलेची पार्श्वभूमी, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि जरांगेंना त्यांनी नेमकं काय सांगितलं, तसंच मुंडेंचा आणि या महिलेचा काय संबंध, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। जरांगेंच्या आरोपांना धनंजय मुंडे काही उत्तर देतात काय बघावं लागेल। तसंच ज्या कोण्या महिलेचा उल्लेख जरांगेंनी केलाय ती महिला देखील समोर येऊन आपली बाजू मांडते का हेही पाहावं लागेल। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे,
येत्या काळात जरांगे मुंडेंवर आणखी धारदार आरोप करणार हे मात्र नक्की. त्यामुळे दोघांमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.